हॅलो फ्रेंड्स, ऑसिलेशनच्या पार्ट 2 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपल्याला ऑसिलेशनच्या म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनच्या पार्ट 12 मध्ये जो टॉपिक बघायचा आहे तो आहे एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. जोही पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, अशा पार्टिकलला मोशन आणि अलग अलग असते पोझिशन. तर मोशनमुळे जी एनर्जी पार्टिकल पोजेस करतो ती असते कायनेटिक एनर्जी, आणि अलग अलग पोझिशनमुळे जी पार्टिकलकडे एनर्जी असते तिला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. मग पहा, जो पण पार्टिकल परफॉर्म करतो एसएचएम त्या पार्टिकलला असते पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज कायनेटिक एनर्जी, आणि जर आपण या दोघांची घेतली सम तर ती बनते टोटल एनर्जी. तर या टॉपिकवर क्वेश्चन येतो, जो पार्टिकल परफॉर्म करतो सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलसाठी एक्सप्रेशन डिराइव्ह करा म्हणतात कायनेटिक एनर्जीचं, पोटेन्शियल एनर्जीचं आणि टोटल एनर्जीचं, आणि शो करा म्हणतात ॲट द लास्ट मोमेंट टोटल एनर्जी एसएचएम मध्ये असते रिमेन्स कॉन्स्टंट, आणि सोबतच ती टोटल एनर्जी कोणाकोणावर डिपेंड आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया. मला एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं आहे टोटल एनर्जीचं, तर मी करतो सुरुवात. पहा, जोही पार्टिकल परफॉर्म करतो आपली सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचा पाथ नेहमी असतो स्ट्रेट लाईन, आणि तो स्ट्रेट लाईन पाथ असतो आपला ए बी. ए आणि बी असतात एक्स्ट्रीम पोझिशन, तर ओ असते मीन पोझिशन. आणि मोशन दरम्यान जो पार्टिकल आहे आपलं त्याचं एम काय असतं मास, आणि सपोज तो एका पोझिशन पीला आहे की जिथपर्यंत त्याचं झालेलं असतं डिस्प्लेसमेंट एक्स, आणि तिथपर्यंत त्याला यायला वेळ लागते टाइम टी. तर आपण इथपर्यंत सांगू शकतो, कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग simple harmonic motion along a straight line path AB about mean position O. Let the position of particle is P where displacement is X and time interval is T. पहा, सध्या जी पार्टिकलची पोझिशन आहे P, त्या पोझिशन P पर्यंत पार्टिकलचं मी दाखवलेलं डिस्प्लेसमेंट X आणि टाइम T. तर पहा, आता अशा पोझिशन P ला आपल्याला 3 इक्वेशन करायचे डिराइव्ह. त्यामध्ये पहिलं एक्सप्रेशन आहे कायनेटिक एनर्जीचं, तर मी हेडिंग लिहितो फास्ट. कायनेटिक एनर्जीला आपण सिम्बॉल घेऊ इके. पहा, जोही पार्टिकल आता परफॉर्म करतो सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलसाठी आपल्याला पहिलं एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं कायनेटिक एनर्जीचं. पहा, ॲट पोझिशन पी जे आहे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट ते किती आहे, ॲट डिस्प्लेसमेंट एक्स. ॲट डिस्प्लेसमेंट एक्स मला माहिती आहे, पोझिशन पी ला जे इक्वेशन असतं व्हेलॉसिटीचं ते असतं v इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पहा, पोझिशन पी ला जे डिस्प्लेसमेंट एक्स आहे त्या डिस्प्लेसमेंट एक्स फॉर्म मध्ये जे इक्वेशन आहे व्हेलॉसिटीचं पोझिशन पी ला ते जनरल इक्वेशन आहे v इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे की जी असते कायनेटिक एनर्जी तिचा फॉर्म्युला असतो हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. आता व्ही यामध्ये आहे व्हेलॉसिटी, एम आहे मास की जे पार्टिकलचं एम मास आहे. या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू मी ही पुट केली तर घ्यायला लागेल मला व्हीचा स्क्वेअर. तर इक्वेशन फॉर्म होईल इक्यू इज इक्वल्स टू हाफ ऑफ एम, व्हीची व्हॅल्यू जर मी पुट केली तर ती आहे ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता यामध्ये ए काय असतो आपला ॲम्प्लिट्यूड, आणि एक्स काय असतं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट. ही झाली व्हीची व्हॅल्यू आणि ह्याला व्हीच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर. आता पहा, या ठिकाणी जर मी याचं स्क्वेअर घेतला तर होईल हाफ ऑफ एम, ओमेगाचा होऊन जाईल ओमेगा स्क्वेअर, आणि या स्क्वेअर रूट सोबत हे स्क्वेअर काय होईल कॅन्सल. तर इक्वेशन होतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पहा, हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता मला सांगा यामध्ये एम ओमेगा स्क्वेअरला मी काय लिहू शकतो. पहा, बट मध्ये माझ्याकडे एक इक्वेशन अवेलेबल आहे की ओमेगा स्क्वेअरची किंमत असते के बाय एम, म्हणून यावरनं एम ओमेगा स्क्वेअरला मला के घेता येतं. मग एम ओमेगा स्क्वेअरची किंमत के जर मी या ठिकाणी लिहिली तर इक्वेशन तयार होईल के इज इक्वल्स टू हाफ ऑफ
हाफ ऑफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन नंबर 1. पहा इथपर्यंत मी काय केलं, सध्या पोझिशन पी ला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे एक्स. मग एक्स फॉर्म मध्ये जे व्हेलॉसिटीचं जनरल इक्वेशन आहे ते आपण यादीच केलेलं डिराय, ते असतं व्ही इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता जी किंमत व्हीची आहे ती मला इथं पुट करता येते इन इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. जर व्हॅल्यू पुट केली आणि स्क्वेअर घेतला तर इक्वेशन फॉर्म झालं हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय आलं कॅन्सल, उरलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता परत आपल्याला एक फॉर्म्युला आधीच माहिती आहे, ओमेगा स्क्वेअर ही जी असते आपली अँग्युलर व्हेलॉसिटी त्याची किंमत असते के बाय एम. मग एम याला मल्टिप्लाय करा तर एम ओमेगा स्क्वेअरला मी के ही व्हॅल्यू इथं लिहू शकतो. तर माझं इक्वेशन तयार होईल इकेचं म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकलचं हाफ ऑफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पहा हा जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला हा आहे जनरल फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. आता जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिला असेल तुम्ही हा फॉर्म्युला वापरा, पण जर तुम्हाला टाइम दिलेला असेल तर अशा वेळेस काय करायचं. पहा मी परत देतो या ठिकाणी ॲट टाइम टी. जे इक्वेशन मी हे डिराईव्ह केलं ते केव्हा डिराईव्ह केलं, जेव्हा तुम्हाला डिस्प्लेसमेंट एक्स माहिती आहे. आता मला टाइम टी माहिती आहे, मग मला सांगा ॲट टाइम टी जे आपलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन असतं ते असतं एक्स इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हा आहे आपला फॉर्म्युला कशाचा, डिस्प्लेसमेंटचा. आणि आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी कशी काढतात रे, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याचा अर्थ आपल्याला एक्सचं इक्वेशन करावं लागतं डिफरन्शिएट. जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर यामध्ये ए हा आहे कॉन्स्टंट अँप्लिट्यूड, परत साइन ऑफ ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय, हा अँगल जस तसा. परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेला त्यामध्ये फायचा होईल 0, टीचा होईल 1, 1 इंटू होईल ओमेगा, ते मागचं ओमेगा मी पुढे घेतो. तर पहा व्हेलॉसिटीचं इक्वेशन मला असंही लिहिता येतं. पहा दोन्ही इक्वेशन सेमच आहेत, कुठलं कुठलं हे आणि हे, फरक फक्त एवढा हे आहे इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट तर हे आहे इन टर्म्स ऑफ टाइम. पहा ॲट टाइम टी जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे ते मला माहिती आहे असतं एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आपण हा फॉर्म्युला आधीच केलेला डिराईव्ह युझिंग डिफरन्शियल इक्वेशन. आता व्हेलॉसिटी कशी करतात, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग मी काय केलं, ए हा आपला अँप्लिट्यूड आहे ॲज इट इज ठेवला, साइन ऑफ ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह होईल कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय, आणि परत यामध्ये टाइम असल्यामुळं या अँगलला करावं लागेल डिफरन्शिएट. तर फायचा होऊन जाईल 0, टीचा होऊन जाईल 1, 1 इंटू ओमेगा होऊन जाईल ओमेगा, ते ओमेगा मी समोर घेतलं. तर व्हेलॉसिटीचं दुसरं इक्वेशन म्हणलं ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता पहा मला परत दुसऱ्या फॉर्ममध्ये आपल्या इकेचा फॉर्म्युला घेता येतो, तो परत असतो हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. इके काय आपली कायनेटिक एनर्जी आहे. परत यामध्ये व्हीची व्हॅल्यू जशी आपण इथं पुट केली होती ही, आता सध्या पुट करा ही, तर मग आपलं इक्वेशन फॉर्म होईल इकेचं इक्वेल्स टू होईल हाफ ऑफ एम व्हीची व्हॅल्यू ही पूर्ण पुट केली स्क्वेअरमध्ये, एचा होईल ए स्क्वेअर, ओमेगाचा होईल ओमेगा स्क्वेअर. आता सोबतच या फंक्शनचा होईल कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. याला मी जर रिअरेंज केलं, एम ओमेगा स्क्वेअर जवळजवळ घ्या, ए स्क्वेअर वेगळं ठेवा, कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. आता परत सांगा मला या एम ओमेगा स्क्वेअरला काय लिहिता येतं रे, के. जर लिहिलं तर काय तयार होईल इक्वेशन, आता तुम्ही म्हणसाल दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये फरक काय आहे, तर फरक हाच आहे. आता याला मी नाव देतो इक्वेशन नंबर ए, कॅपिटल ए. याला नाव दिलं 1, याला नाव दिलं ए. पहा हाई फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी जनरल इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी आहे आणि हाई जनरल इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी आहे. फरक इथं आहे डिस्प्लेसमेंट फॉर्म, तिथं आहे टाइम फॉर्म. तर पहा जे आपण इक्वेशन डिराईव्ह केले 1 आणि ए, ते दोन्ही इक्वेशन आहे जनरल एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. एक आहे इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स आणि एक आहे इन टर्म्स ऑफ टाइम टी. यामध्ये के आहे आपला फोर्स कॉन्स्टंट. तर हा फॉर्म्युला जो मी डिराईव्ह केला हा होता आपल्या पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जीचा. आता सेकंड मी हेडिंग लिहितोय पोटेन्शियल एनर्जी. आणि सिम्बॉल घेतो मी ईपी. पहा याआधी आपण जो फॉर्म्युला डिराईव्ह केला तो होता कायनेटिक एनर्जीचा.
आता जो फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे तो आहे पोटेन्शियल एनर्जीचा. पहा, जशी आपल्या पार्टिकलची वेलोसिटी सारखी नसते तशीच प्रत्येक वेळेस पार्टिकलची पोझिशन एक नसते. तो कधी मीनला असतो, कधी या ठिकाणी असतो, कधी या ठिकाणी असतो, तर कधी एक्स्ट्रीमला असतो. मग पोझिशन जर बदलणार असेल तर पार्टिकलवर जे परफॉर्म होईल रिस्टोरिंग फोर्स करणं वर्क ते सुद्धा वेगवेगळं करेल. आणि जर वर्क वेगवेगळं आहे तर डेफिनेटली पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी सुद्धा अलग अलग पोझिशनला काय असणार, अलग अलग. पहा, मी सांगतोय जो पार्टिकल परफॉर्म करतो आपली सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलची पोझिशन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. मग वेगवेगळ्या पोझिशननुसार वेगवेगळ्या रिस्टोरिंग फोर्स, वेगवेगळ्या रिस्टोरिंग फोर्सला वेगवेगळे वर्क डन आणि वेगवेगळं असेल वर्क डन तर वेगवेगळे असणार पोटेन्शियल एनर्जी. तर पहा, सुरुवातीला आपला पार्टिकल पोझिशन पी ला आहे की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती आहे एक्स. मग एक्स डिस्प्लेसमेंट असणार तर एक्स डिस्प्लेसमेंटला जो पार्टिकलवर अप्लाय होईल रिस्टोरिंग फोर्स की जो त्याला वापस आणण्याचा प्रयत्न करतो टुवर्ड द मीन पोझिशन अशा रिस्टोरिंग फोर्स इक्वेशन असेल एफ इक्वल्स टू मायनस के एक्स. पहा, सध्या पार्टिकलची जी पोझिशन आहे पी त्या पोझिशन पी पर्यंत पार्टिकलचं एक्स झालेलं आहे डिस्प्लेसमेंट. मग अशा पोझिशन पी ला जो रिस्टोरिंग फोर्स पार्टिकल अप्लाय होईल तो असेल एफ इक्वल्स टू मायनस के एक्स. आता समजा तुम्हाला अजून थोडं या पार्टिकलला पुढे डिस्प्लेस करायचंय बाय अमाऊंट किती dx. जर तुम्हाला त्या पार्टिकलला अजून त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन थोडं दूर त्याला करायचं असेल तर परफॉर्म करणे वर्क डन. अशा केसमध्ये जे परफॉर्म होईल वर्क डन त्या छोट्याशा वर्क डनचा फॉर्म्युला होईल एफ मायनस dx. आता मायनस dx मी का बरं घेतलं, कारण की डिस्प्लेसमेंट अवे फ्रॉम मीन पोझिशन आहे आणि फोर्स कसा आहे टुवर्ड्स मीन पोझिशन. दोघेही एकमेकांच्या ऑपोजिट असल्यामुळे मी साइन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलं कोणतं, मायनस. पहा, तुम्हाला अजून थोडं या पार्टिकलला डिस्प्लेस करायचंय अगेन्स्ट धिस रिस्टोरिंग फोर्स तर तुम्हाला परफॉर्म करणे वर्क डन. त्या ठिकाणचं वर्क डन असेल एफ इक्वल्स टू मायनस एफ इंटू dx. आता परत या रिस्टोरिंग फोर्सची किंमत टाकून द्या. देअरफॉर dw इक्वल्स टू इक्वेशन येईल मायनस के एक्स इंटू मायनस dx. आता मायनस ऑफ मायनस काय होईल प्लस. देअरफॉर dw इक्वेशन म्हणतं के एक्स इंटू dx. आता हे झालं छोट्याशा डिस्प्लेसमेंटचं छोटंसं वर्क डन. आता जर मला टोटल ओ पासून पी पर्यंत पार्टिकलला डिस्प्लेस होण्यामध्ये जे वर्क परफॉर्मन्स जर काढायचं आहे तर ते वर्क मला कसं मिळणार, मला या इक्वेशनचं घ्यावं लागेल इंटिग्रेशन. या इक्वेशनचं घ्यावं लागेल इंटिग्रेशन. सो टोटल वर्क डन इन डिस्प्लेसिंग बॉडी फ्रॉम ओ टू पोझिशन पी. सो टोटल वर्क डन इज गिव्हन बाय इक्वेशन. या इक्वेशनला करावं लागेल इंटिग्रेट आणि इंटिग्रेशनमध्ये लिमिट राहील डिस्प्लेसमेंटचं कमीत कमी 0 आणि मोठ्यात मोठं कोणतं एक्स. पहा, छोट्याशा डिस्प्लेसमेंटचं हे छोटंसं वर्क डन. जर मला टोटल ओ पासून पी पर्यंत पार्टिकलला डिस्प्लेस करायचं आहे तर टोटल वर्क डन कसं मिळणार, या इक्वेशनचं घ्यावं लागेल मला इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशनमध्ये लिमिट राहील कमीत कमी डिस्प्लेसमेंटचं काय असणार 0 आणि इथं पूर्ण होईल एक्स. मग लिमिट राहील 0 टू एक्स. जर हे सॉल्व्ह केलं यामध्ये के कॉन्स्टंट आहे, याचं इंटिग्रेशन निघतं माहिती आपल्याला. इंटिग्रेशनमध्ये पॉवर 1 वाढवायची आणि त्याच पॉवर डिवाइड करायचं. एक्सची पॉवर 1 वाढली ती होईल 2 आणि त्याच पॉवर डिवाइड करा. पुट करा लोअर लिमिट आणि या ठिकाणी अप्पर लिमिट. आता एकदा पुट करायचं अप्पर लिमिट आणि मग मायनस करायचं लोअर लिमिट. तर हा पॉप के. पहा, मी परत सांगतो एक वेळ इंटिग्रेशन कसं काढायचं की हा कॉन्स्टंट आहे जशाच्या तसा. इंटिग्रेशनमध्ये एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्हच्या उलट करायचं. इंटिग्रेशन काढताना जी एक्सची पॉवर आहे ती 1 वाढवायची. जसे की तो 1 आहे मग 1 प्लस ती 1 होईल 2 आणि मग मी त्याच पॉवरने डिवाइड केलं तर याला म्हणतात मी काय काढलं इंटिग्रेशन. आता एकदा पुट करा अप्पर लिमिट आणि मायनस करा लोअर लिमिट. तर एक्सचा स्क्वेअर एक्स राहील, 0चा स्क्वेअर 0 डिवाइड बाय 2. म्हणजेच मी काय केलं, एकदा पुट केलं अप्पर लिमिट मग मायनस केलं लोअर लिमिट. 0 अपॉन समथिंग 0 नाही घेतलं चालतं. देअरफॉर इक्वेशन म्हणतं के एक्स स्क्वेअर बाय 2. जर याला मी व्यवस्थित लिहिलं तर इक्वेशन म्हणतं हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर. आता पहा, तुम्ही जे परफॉर्म केलं हे वर्क डन, हेच वर्क डन आपल्या त्या पार्टिकलमध्ये या पोझिशन पी ला स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी म्हणून मिळू शकतो. तुम्ही परफॉर्म केलं वर्क डन म्हणजेच बॉडीची पोटेन्शियल एनर्जी आणि जी काय असते ईपी. तर त्या
वर्डनला आपण ईपी लिहू शकतो. तर ईपीचा फॉर्म्युला होईल हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर. आता परत पहा मी केला असं लिहू शकतो, बट के इज इक्वल्स टू काय असतं एम ओमेगा स्क्वेअर. म्हणून ईपीचा फॉर्म्युला मला हा पण घेता येतो आणि जर मी एम ओमेगा स्क्वेअर लिहिलं तर मला हा पण तो घेता येतो. याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 2. पहा इथपर्यंत आपण डिराईव्ह केलं इक्वेशन ऑफ वर्डन. तेच वर्डन म्हणजेच आपली पोटेन्शियल एनर्जी जी असते ईपी. मग ईपी इक्वल्स टू फॉर्म होईल हाफ ऑफ के इंटू एक्स स्क्वेअर. मग केला लिहिता येईल आपल्याला एम ओमेगा स्क्वेअर. मग ईपी इक्वल्स टू होईल हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर. तर हाफ ऑफ या केला लिहितं तर एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर हे होतं डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन. आता ॲट टाइम टी, ॲट टाइम टी मला माहिती आहे टाइम टीला जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट लागणार आहे एक्स, त्याचं इक्वेशन काय असतं एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. म्हणून ईपीचा फॉर्म्युला असतो हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर म्हणजे या व्हॅल्यूचा स्क्वेअर. तो होईल एचा होईल ए स्क्वेअर, साइनचा होईल साइन स्क्वेअर आणि हा फंक्शन येईल ओमेगा टी प्लस फाय. पहा या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन बी. पहा मी काय केलं इक्वेशन जे मी हे मिळवलं कसं मिळवलं हे पहा ॲट डिस्प्लेसमेंट एक्स हे इक्वेशन आलेलं आहे. असं म्हणता येईल हे आहे जनरल इक्वेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. जनरल का बरं यामध्ये एक्स व्हेरिएबल आहे. मग हे आहे इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आता ॲट टाइम टी या पोझिशन टीला एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता ही व्हॅल्यू मला या इक्वेशनमध्ये टाकता येते. मग हाफ ऑफ के ॲज इट इज आणि एक्सचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा या व्हॅल्यूचा एचा होईल ए स्क्वेअर, साइनचा होईल साइन स्क्वेअर आणि ओमेगा टी प्लस फाय. आणि मी या इक्वेशनला परत व्यवस्थित देतो. मी या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन बी. तर पहा इक्वेशन 2 आणि बी हे आहे जनरल इक्वेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. एक आहे इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट आणि एक आहे इन टर्म्स ऑफ इन्स्टंटेनियस टाइम टी. आता माझ्याकडे दोनही एनर्जी अवेलेबल आहे, कायनेटिक एनर्जी ॲज वेल एज पोटेन्शियल एनर्जी. आता या दोघांची जर मी सम घेतली तर मला मिळते टोटल एनर्जी. तर मी या ठिकाणी हेडिंग लिहितो टोटल एनर्जी आणि सिम्बॉल घेतो मी ई. पहा जर मला हवी असेल टोटल एनर्जी तर सिम्पली मला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऍड करावं लागेल. तर मी एकदा ऍडिशन घेतो इक्वेशन 1 ची आणि 2 ची. 2 कुठे आहे आपलं इक्वेशन हे जे इक्वेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट आहे त्यांची आधी घेतो ऍडिशन. देअरफॉर इक्वेशन फॉर्म होईल ई इज इक्वल्स टू विल ई के प्लस ई पी. आता ई के चं इक्वेशन काय हे हाफ ऑफ के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि ई पीचं इक्वेशन काय हे हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर, हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर. आता यामध्ये कॉमन निघतं हाफ ऑफ के. मग आतमध्ये उरलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि या ठिकाणी उरलं प्लस एक्स स्क्वेअर. तर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल. तर इक्वेशन उरतं ई इज इक्वल्स टू हाफ ऑफ के इंटू ए स्क्वेअर. याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 3 आणि हा आहे आपला मेन फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. अगेन केला आम्हाला लिहिता येतं एम ओमेगा स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला मला असाही घेता येतो हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता पहा हा जो फॉर्म्युला मी बनवला हा बनवला कसा बाय ॲडिंग इक्वेशन 1 and 2 मीन्स ॲडिंग इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. याला नाव देतो 3 डॅश. मीन्स हा आणि फॉर्म्युला एकच आहे. पहा आता या ठिकाणी मी परत सांगतो एक वेळ काय केलं. इथपर्यंत तुम्ही लागलेस तर स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. मी इथपर्यंत परत एक वेळ सर्व रिवाइज करतो. पहा जो पार्टिकल परफॉर्म करतो आपली सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलसाठी आपल्याला फॉर्म्युला करायचा डिराइव्ह कायनेटिक एनर्जीचा, पोटेन्शियल एनर्जीचा आणि टोटल एनर्जीचा. आणि शो करायचं शेवटी टोटल एनर्जी ही कशा कशावर डिपेंड आहे आणि ती कॉन्स्टंट आहे. तर मी काय सांगितलं स्टार्टिंगलाच
हा आपला पार्टिकलचा पाथ आहे, AB स्ट्रेट लाईन, O ही मेन पोझिशन आहे, P ही जनरल पोझिशन आहे, जिथं डिस्प्लेसमेंट x आणि टाइम t आहे. मग अशा पोझिशन P ला सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करू एनर्जी EK. मग ऍट पोझिशन P डिस्प्लेसमेंट x आहे, x फॉर्म मध्ये व्हीच इक्वेशन हे आपलं. दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी. नंतर इकेचा फॉर्म्युला असतो हाफ ऑफ m v स्क्वेअर, व्हीची व्हॅल्यू टाकून दिली, तिचा स्क्वेअर घेतला तो ओमेगाचा होईल ओमेगा स्क्वेअर, यासोबत स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल. तर हे इक्वेशन म्हणलं आपलं कायनेटिक एनर्जीचं इन टर्म्स ऑफ मास आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. बरं आपल्याला माहिती आहे ओमेगा स्क्वेअरची किंमत असते k बाय m, म्हणून k इक्वल्स टू काय होईल m ओमेगा स्क्वेअर. मग याची व्हॅल्यू मी ही इथं लिहू शकतो तर लिहिली. तर आता हा जो फॉर्म्युला आपला आहे एनर्जीचा तो आहे इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट k. आता सोबतच पोझिशन P ला टाइम किती आहे t. मग t या टायमामध्ये डिस्प्लेसमेंट x कसं करतात a sin ओमेगा t प्लस फाय, आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे dx अपॉन काय असतो dt. तर a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा t प्लस फाय. तर तुम्हाला हे इक्वेशन कसं मिळालं, या इक्वेशनचा घ्यायला लागला डेरिव्हेटिव्ह. पहा a हा कॉन्स्टंट आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस ओमेगा t प्लस फाय, परत ओमेगा t प्लस फायचा निघतो ओमेगा, ते ओमेगा मी समोर घेतलं, इक्वेशन म्हणलं व्हीचं a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा t प्लस फाय. आता इकेचा फॉर्म्युला पडला आपला मध्ये हाफ ऑफ m v स्क्वेअर, तर व्हीची व्हॅल्यू हे टाकून दिली, टाकून देताना त्याचा स्क्वेअर घेतला, तर परत यामध्ये m ओमेगा स्क्वेअर जवळ घेऊन त्याला k म्हटलं. तर हाही एक फॉर्म भेटतो आपल्याला कायनेटिक एनर्जीचा. आता पोटेन्शियल एनर्जी पोझिशन P ला असताना पार्टिकल डिस्प्लेसमेंट x आहे आणि त्या पोझिशनला रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे F इक्वल्स टू मायनस kx, की ज्या फोर्सचं काम आहे पार्टिकलला वापस आणणे. आता सपोज तुम्हाला परत पार्टिकलला थोडं दूर ओढायचंय अगेन्स्ट धिस रिस्टोरिंग फोर्स, मग स्मॉल डिस्प्लेसमेंट dx साठी परफॉर्म होईल वर्क डन dw. तर ते इक्वेशन होईल F इक्वल्स टू dw इक्वल्स टू मायनस F मायनस dx. मायनस का बरं घेतलं, कारण की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन. तर परत Fचं इक्वेशन पुट केलं मायनस kx, तर या ठिकाणी मायनस ऑफ मायनस होऊन गेलं प्लस, तर kx इंटू dx. आता हे छोट्याशा डिस्प्लेसमेंटचं छोटंसं वर्डन आहे, छोट्याशा डिस्प्लेसमेंटचं छोटंसं वर्डन आहे. जर टोटल तुम्हाला O पासून P पर्यंत करायचं टोटल वर्डन, तर या इक्वेशनचं घ्यावं लागेल इंटिग्रेशन आणि लिमिट असेल 0 टू x. तर k हा कॉन्स्टंट बाहेर काढला, इंटिग्रेशन सॉल्व्ह झालं x² बाय 2, लोअर लिमिट अप्पर लिमिट सॉल्व्ह केलं, पुट केलं अप्पर लिमिट, मायनस केलं लोअर लिमिट, तर हे झिरोज होईल. दिस इंटू धिस, याला अरेंज केलं, परत केला मला आता हे जे वर्क आहे हेच आपली आहे पोटेन्शियल एनर्जी जी पार्टिकलमध्ये स्टोर होते. तर हिला सिम्बॉल दिला मी EP, तर EPचा फॉर्म्युला बनला हाफ ऑफ k x स्क्वेअर. आता केला परत तुम्ही इथून लिहू शकता m ओमेगा स्क्वेअर, तर परत हा फॉर्म्युला बनला लिहू शकता. तर मग या ठिकाणी मी दाखवलं हाई आणि हाई फॉर्म्युला एकच आहे. हा इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट आहे, हा इन टर्म्स ऑफ मास आहे. आता हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. इन टर्म्स ऑफ टाइम हवा असेल तर ऍट टाइम t x ची किंमत ही आहे. मग काही नाही, या इक्वेशनमध्ये x चा स्क्वेअर घेतला, तर हा फॉर्म्युला बनला पोटेन्शियलचा इन टर्म्स ऑफ टाइम t. तर पहा इक्वेशन A आणि B आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ टाइम. इक्वेशन 1 आणि 2 आहे कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. आता तुम्हाला काढायची आहे टोटल एनर्जी. तर टोटल एनर्जी असणार कायनेटिक प्लस पोटेन्शियलची सम. तर जे डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युला इक्वेशन आहे 1 आणि 2 त्याच्या आधी आपण सम घेऊ. तर टाकलं हे इक्वेशन, टाकलं इक्वेशन, दोघांची सम घेताना हाफ ऑफ के निघलं कॉमन. तर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मध्ये मायनस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर कॅन्सल झालं, जे उरलं ते असं केला तुम्ही परत m ओमेगा स्क्वेअर होऊ शकता. तर इक्वेशन बनतं असं किंवा असं. दोन्ही इक्वेशन एकच आहे, फक्त इन टर्म्स ऑफ एक फोर्स कॉन्स्टंट आहे आणि एक आहे इन टर्म्स ऑफ मास. तुम्ही याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा आपण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन ऍड केले आणि बनवलं इक्वेशन ऑफ टोटल एनर्जी. तसंच आपल्याला आता मी एक इरेज करतोय. आता परत आपल्याला जे इक्वेशन अवेलेबल आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं इन टर्म्स ऑफ टाइम, तर तेही ऍड करता येतात. दाखवतो एक वेळ मी. इक्वेशन आपल्याकडे जे अवेलेबल होतं A आणि इक्वेशन जे अवेलेबल होतं B, आता त्यांना जर आपण ऍड केलं तर परत बनतं इक्वेशन ऑफ टोटल एनर्जी. कसं E इज इक्वल्स टू इक्वेशन असतं EK प्लस EP. आता EKचा फॉर्म्युला काय होता, हाफ ऑफ K A स्क्वेअर कॉस स्क्वेअर हाफ ऑफ K, आठवा काय होता K A स्क्वेअर
कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय, आणि इपी होता हाफ ऑफ के, हाफ ऑफ के ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. आता आपण जो इक्वेशन डिराईव्ह केलं होतं इकेचा आणि इपीचं इन टर्म्स ऑफ टाइम, हा होता फॉर्म्युला इकेचा आणि हा होता इपीचा. दोन्ही ठिकाणी पहा हाफ ऑफ के ए स्क्वेअर आहे प्रेझेंट, तर ते आपल्याला काढता येतं कॉमन. मग जर मी कॉमन काढलं तर आतमध्ये काय उरेल ती टर्म आपण आधी लिहू, साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. आता मला सांगा या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असते 1. मग जर आपण तिला 1 पकडलं तर पहा तुम्ही इक्वेशन ॲड करा टायमाचे किंवा डिस्प्लेसमेंटचे, इक्वेशन एकच भेटतं. आणि हाच आहे आपला फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी, किंवा याला असंही घेता येतं. या केला मी लिहू शकतो एम ओमेगा स्क्वेअर. तर पहा हा फॉर्म्युला म्हणा किंवा हा फॉर्म्युला, हे दोन्ही फॉर्म्युला हे ऑफ टोटल एनर्जी. आता पहा टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे असं म्हणता येईल. कसं पहा, के काय आपला फोर्स कॉन्स्टंट, तो आहे कॉन्स्टंट, आणि ए काय असतो आपला ॲम्प्लिट्यूड, म्हणजे पार्टिकलचं मेन पासून एक्स्ट्रीम पर्यंत असणारं डिस्प्लेसमेंट. जर के ए कॉन्स्टंट आहे, पहा इथे पहा एम काय मास ते कॉन्स्टंट असतं, ओमेगा कॉन्स्टंट आहे, आणि ए हा आहे ॲम्प्लिट्यूड तो सुद्धा आहे कॉन्स्टंट. तर मला असं म्हणता येईल जी आहे आपल्या पार्टिकलची टोटल एनर्जी ती कोणत्याही पोझिशनला तुम्ही घेतली तर ती रिमेन्स काय असते कॉन्स्टंट. आता सोबतच हे पहा के कॉन्स्टंट ए कॉन्स्टंट, सो वी कॅन से दॅट एनर्जी टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज कॉन्स्टंट. आता ते कोणाकोणावर डिपेंड आपल्याला लिहिता येतं. मला सांगा ओमेगाची किंमत काय असते 2 पाय एन किंवा 2 पाय अपॉन टाइम पिरियड टी. एकतर फॉर्म्युला घेतो तो इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी, नाहीतर घेतो तो इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. मग या व्हॅल्यू जर मी या ठिकाणी टाकल्या तर इक्वेशन काय तयार होईल. मग मी पहिली व्हॅल्यू टाकतो ओमेगाची 2 पाय एन चा स्क्वेअर, आणि दुसरी व्हॅल्यू मी टाकतो हाफ ऑफ ए स्क्वेअर, हे घेतो जवळ, आणि व्हॅल्यू पुट करतो 2 पाय अपॉन टाइम पिरियडचा स्क्वेअर. जर मी हे सॉल्व्ह केलं तर इक्वेशन बनतं हाफ ऑफ एम ए स्क्वेअर 2चा होईल स्क्वेअर 4, पायचा होईल पाय स्क्वेअर, आणि एनचा होईल एन स्क्वेअर. हे पण हाफ ऑफ एम ए स्क्वेअर 2चा 4, पायचा पाय स्क्वेअर, आणि टीचा टी स्क्वेअर. सो फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन conclude that total energy depends directly on force constant, square of amplitude, square of frequency, mass of particle, and inversely proportional to square of time period. तर पहा आपण आजच्या पार्टमध्ये जो फॉर्म्युला केला गेला तो आहे कायनेटिक एनर्जीचा, पोटेन्शियल एनर्जीचा आणि टोटल एनर्जीचा. आणि शेवटी आपण शो केलं की जोही पार्टिकल परफॉर्म करतो आपली सिंपल हार्मोनिक मोशन, अशा पार्टिकलची जी असते टोटल एनर्जी ती रिमेन्स काय असते कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट, ती अशा फॅक्टर डिपेंड आहे की जे सगळे फॅक्टर कॉन्स्टंट आहे. सोबतच आपण या ओमेगाला लिहू शकतो एकतर इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. जर फ्रिक्वेन्सी लिहिलं तर फॉर्म्युला पुट केला, टाइम पिरियड लिहिलं तरी फॉर्म्युला पुट केला. मग मला सांगता आलं टोटल एनर्जी डिपेंड्स डायरेक्टली ऑन फोर्स कॉन्स्टंट, स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड, square of frequency, but inversely proportional to square of its time period. तर या पुढील टॉपिक पाहू आपण इन द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.